टीम दापोडे खूप खूप शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. हर्षद अजय आपण बघतायत अप्रतिम कामगिरी या संघाची राहिलेली आहे. पुढे कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया धावतं वर्णन त्या ठिकाणी मच्छिंद्र पाटील. थँक्यू थँक्यू. येस थँक्यू विनोद दादा. थँक्यू विनोद सर. बाबू थोडा आवाज वाढव ना थोडा. थोडा तडका दे तडका. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. थोडंसं वॅल्यूम दे मित्रा. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. थँक्यू. आदर्श चषक 2025 पर्व सर्वांचं पुण्यात वाल वेलकम वेलकम. पहिला चेंडू मोरेश्वरच्या बॅटमध्ये गेलेला. पहिला खनकरीत कॅपमध्ये त्याच्या अनोख्या स्टाईलमध्ये त्याचा आवडता फटका. दॅट्स अ 4 रन्स. पहिला चौकार. ते डीजे डायरेक्ट मुरबाडवरनं गोव्याला घेऊन गेलं डीजे. आम्हाला असं वाटलं की गोव्याला आलोय. मजा आली. असं काही संगीत असू द्या. होऊ द्या होऊ द्या. तडका गोलंदाज तयार. ओ क्लीन बॉल. मोठा धक्का मैदानावरती. मोरेश्वर सुतार इज वॉकिंग बॅक. स्वीप करण्याचा प्रयत्न. मोठा धक्का मैदानावरती. पहिल्या चोटीत चौकार नंतर मात्र मोठा धक्का. मोरेश्वर सुतार इज वॉकिंग बॅक. ओमन दादा आपणास विनंती. आपण मंचाशी संपर्क साधा. ओमन दादा आपण ज्ञानेश्वर बोर यांची संपर्क साधा. हा सामना आपण पाहतोय दोन एक मोठ्या संघांमध्ये. नानकर एका बाजूला आपण पाहतोय जय जयेश्वर वाडेकर संघ कल्याण डोंबिवली परिसरातील नामांकित संघ वाडेकर. कपिल आणि सिद्धूच्या नावानं ओळख असणारा फिरकीचं माहेरघर म्हणून संघाला ओळखलं जातं. दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट्स नानकर ज्याचा नाद करायचा आणि आपण नेहमी म्हणत असतो. कारण आता झालेले केंद्रीय राज्यमंत्री चषक 96 संघांमध्ये चॅम्पियन असणारा संघ तोचा नानकर संघ. कपिल अद्वा 11 नानकर या नवना संघ उतरलाय. स्वागत आहे तुमचं. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूत चौकानंतर बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. व्हॉट अ सुपर कमबॅक फ्रॉम द कपिल पाटील. एक संघ आपण वाडेकर पाहतोय. फिरकीचं माहेरघर ज्याला संबोधलं होतं. भरपूर वर्ष सिद्धू कपिल असेल त्याने क्रिकेटवरती. यस फलंदाज एवढा उशीर का करतात नानकर संघ प्लीज. कारण पंच आम्हाला फोन करतात लगेच. आपण एवढा उशीर नको मित्रांनो प्लीज. रेडी राहा आपण. एवढा उशीर नको. 11:38 पहिला चेंडू फेकलाय. विदिन 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकायचे. तोच नियम फलंदाजांनी देखील आहे. तुम्हाला जर उशीर झाला येण्यासाठी तर तुम्हाला बाद देखील ठरवलं जाईल मित्रांनो प्लीज. सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय या परिसरातील आणि भारतातील कानाकोपऱ्यात चर्चा असणारी स्पर्धा नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा आदर्श चषकाचा नेहमीच गुणगौरव केला जातोय. क्रिकच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली ते 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये विनोद पाटील सर आमचे. बाबूशाह चिंगो त्यांचं देखील स्वागत करतोय. आमचे गुणलेखक दीपवीर आमचे एक चांगले समालोचक आणि चांगले ॲज अ स्कोरर म्हणून काम पाहत असताना त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. स्वीप करण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील. मात्र पंचानं सांगितलंय नॉट आउट. आउट. यस क्लीन बॉल. माफ करा मला वाटलं कॅच करीत नाही. स्टंपामध्ये थोडेसे क्रॉस आहेत त्यामुळे दिसत नाही लवकर. त्यामुळे फलंदाज बाद झाल्याने विकेट रायटिंग प्राप्त केली. एकदा जरा जोरदार टाळ्याने स्वागत करूया गोलंदाज कपिल पाटीलचं. ऍक्शन रिप्ले. चेंडू बॅट अँड पॅटने निघून गेलाय. फलंदाज बीट केलाय आणि बघा ऍक्शन बघा मैदानावरती आणि फलंदाज बाद.
पहिल्या चेंडूतील चौकार नंतर हॅट्रिक सुपर कमबॅक फ्रॉम द कपिल पाटील. कमबॅक बघा किती सुंदर कमबॅक ह्यालाच म्हणतात कमबॅक. पहिल्या चेंडूतील मोरेश्वरनं चौकार मारला मोरेश्वर सुतारण्याचे कॅप्टन. नंतर त्याला बाद केल्यानंतर लगातार 2 विकेट बाद केले. एका चेंडूमध्ये 4 धावा आणि त्या 4 चेंडूमध्ये 4 धावा गडी बाद झाले 3. वॉट अ कमबॅक. हेच तर वैशिष्ट्य आहे वाडेकर संघाचं. फिरकीचं माहेरघर जय जलेश्वर वाडेकर संघ. भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये दादागिरी निर्माण करायला आणि आपलं अस्तित्व निर्माण करायला संघ. पुन्हा एकदा फिरकी, पुन्हा एकदा फिरवला चेंडू. फुल लेंथ डिलिव्हरी चेंडूला ऑनसाला केल्याचा प्रयत्न फलंदाजाचा. बीट केले बॅकफुटला केलं, जास्त भाग पडला फलंदाजाला आणि चेंडू डॉट चेंडूची समाप्ती करतोय. जबरदस्त गोलंदाजी कपिल पाटीलला. पहिल्या चेंडूतील चौकारानंतर मागच्या 4 चेंडूमध्ये त्यानं 3 गडी बाद करून फक्त यावेळी जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट दाखवत असताना ड्राईव्ह केला. सरळ बॅट केला चेंडू पुढे सरकला पार बेगानं मिड ऑनला. प्रणिताला षटकाची झाली सांगता. विनोद पाटील सर कमबॅक कशाला म्हणतात याचं उत्तर दिलं मैदानी कपिल पाटीलनं. पहिल्या चेंडूतील चौकार मारला मोरेश्वरनं फांडलेग रिझनला. नंतर मोरेश्वरला बाद केलं. नंतर लगातार 2 विकेट प्राप्त केले. हॅट्रिक प्राप्त करून मागच्या 5 चेंडूमध्ये एकही धाव नाही दिली. यालाच म्हणतात वंडरफुल कमबॅक. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 4 for 3. 4 धाबा 3 बाद. नानकर संघाची अवस्था थोडीशी केबिलवाणी केली मैदानावरती. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, अप्रतिम. सर्वांचं मनापासून स्वागत करेन तर ज्या पद्धतीने स्पर्धेमध्ये मॅनेजमेंट, लाईव्ह टेलिकास्ट, प्रोफेशनल पंच, प्रोफेशनल कॉमेंटेटर्स, प्रोफेशनल स्कोरर, डीजे, सर्वच्या आधुनिक क्रिकेटला काय हवं, नव्या युगाचं नवं क्रिकेट दाखवलंय या मैदानावरती. 4 धाबा. 32 वर्षाचा कालखंड, अनेक ऊन वारा पाणी पाऊस, अनेक समस्यांना तोंड देत स्पर्धा 32 वर्षाचा सुवर्ण महोत्सव मी म्हणेन निश्चित पूर्ण करत असताना 25 वर्षामध्ये रौप्य महोत्सव, 50 वर्षामध्ये सुवर्ण महोत्सव, 60 वर्षामध्ये हीरक महोत्सव, 75 वर्षामध्ये अमृत महोत्सव आणि 100 वर्षामध्ये शताब्दी महोत्सव. शेवटी बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, एज लागली की नाहीये पंच आम्हाला सांगतील आणि पंचाचा इशारा चौकाराचा, म्हणजे एज लागली आणि गेल्या चौकारासाठी. पहिल्या चेंडूतील चौकार आणि आता 7व्या चेंडूतील चौकार. 8 डावात 3 बाद. नानकर संघ टॉसवरून फलंदाजी करत असताना डीजे. मॅचचा मानकरी पुरस्कार इथे जाहीर झालेला तो आपण देऊया. राजन पाटील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मागच्या सामन्याचा जो सामना जिंकलाय दापोडे संघाने वीर तानाजी. धर्मा बाबा भोईर यांना विनंती करूया आपण की आपल्या शुभास्ते आपण यावं आणि आपल्या शुभास्ते आपण पारितोषिक द्यावं. वेल प्लेड. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन दापोडे संघ. प्रेक्षकांच्या माहितीसाठी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कोण कोण संघ जिंकलेत. पहिला सामना जिंकला आई गावदेवी शेरदून संघानं. दुसरा सामना शिव चरोबा कोणगाव बी संघ. तिसरा सामना गजानन डेव्हलपर्स मांडा. चौथा सामना वीर तानाजी तापोडे. 4 संघ या सामन्यामध्ये विजयी झाले स्पर्धेमध्ये आणि आता शेवटचा सामना आपण एन्जॉय करतोय. आता ड्रॉ केले जातील तुमच्या सर्व संघांना उपस्थित राहायचंय. ड्रॉ नंतर पहिला सामना 4 षटकांचा, नंतरचे सामने 3 षटकांच्या याची नोंद घ्या आपण. वेळेचं भरपूर बंधन या स्पर्धेमध्ये. अत्यंत सुंदर गडानगरी, डोळ्याचं अगदी पारणं पेटणारं हे आयुष्यान आपण पाहतोय. लक्क प्रकाश, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. स्वर्गीयवासी गोविंद संतू भोईर, माजी पोलीस पाटील क्रीडांगण धानिवली हे मैदानाचं नामांकन. तर ह्या गावामध्ये प्रशासकीय सेवकांची कमी नाही आहे. कोण तलाठी, कोण ग्रामसेवक, तर कोण इंजिनियर, तर कोण डॉक्टर, तर कोण फॉरेस्टमध्ये काम करतोय, वन विभाग ज्याला म्हटलं होतं शुद्ध मराठीमध्ये. भरपूर असं पहिलं गाव पाहते विनोद दादा मी. मला देखील अभिमान वाटला की मुरबाडच्या एवढ्या दूर
असणारं गाव आणि या गावामध्ये सुशिक्षितपणा ज्याला म्हटलं जातं. आठवण आली मला केरळची. केरळमध्ये 100% साक्षरता आहेत. महाराष्ट्र कमी पडतोय आता. 144 मराठी शाळा आपल्या बंद झाल्यात. तुमच्या माहितीसाठी 2025चं पर्व आपण पाहतोय. शिक्षण काळाची गरज आहे. शिकाल तर टिकाल. 100 वर्ष अगोदर लिहिलं गेलेलं वाक्य आजही तेवढं सत्य आहे. उर्द विकेट. ओ बॅटचा पेस लवकर ओपन केला आहे. लेन नाही पाहिली, लाईन नाही पाहिली. आज याला म्हणतात अंदाधुंदी खेळणं, ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं. लगेच तो लगेन येतो अब्दुल गनी, म्हणजे ज्याला जुगार म्हटलं जातं. अंधारात तीर मारणं. दवसेके दापर कती दाम 3 गडी बाद. दवसेकेला आकार नाहीये नानकर संघ. यास आमच्यापर्यंत दादा माहिती पोहोचवतील. ज्ञानेश्वर भोईर. प्रचंड मेहनत त्यांची देखील या स्पर्धेमध्ये. रिस्की सिंगल घेण्याचा प्रयत्न. दोन्ही फरदे एका सेंडला. तू मै मात्र नाहीये. किती धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. ज्या मोरेच्या सुतारनं पहिल्या चेंडूत चौकार मारला असं वाटलं की 50, 70, 75 धावा सहज ओलांडेल. मध्ये जसा मोरेश्वर बाद झाला तशी धावांची गती कमी झाली आणि विकेटची रीग लागली. लगातार 3 विकेट कपिलने प्राप्त केले. हॅट्रिक त्यानं प्राप्त केली. त्यामुळे संघाला एकामागे धक्के दिलेत आणि या धक्क्यात विनोसरा संघ सावरू शकला नाहीये. बघायचा कधी संघ सावरेल, कधी धावा उभारेल, कधी चांगली धावसंख्या होईल, कधी चांगला सामना होईल. एक नवी अनेक प्रश्नांना बाचा पडतोय. हा सामना बघायचा आहे. सामना कसा रंगेल. सामना रंगला तर मजा येते. रात्र वैऱ्याची आणि सुंदर रात्र. जबरदस्त ॲटमॉस्फिअर. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. केसला फटका पूल केलाय. पूल सक्सेसफुल. भरपूर कालानंतर आफ्टर लॉंग टाइम वी हॅव सीन टेरिफिक शॉट फ्रॉम द बॅट्समॅन. दॅट्स अ 6. पहिला षटकार या सत्रातील. अंकित दलवी संकटमोचक म्हणून त्याला संबोधलं जातं. 17 धाबा दाबालकावरती, 17 वरती 3 धक्के. तर चारही संघांना एकाने विनंती करतोय लगेच आपण संपर्क साधायचा आहे. शिरदून संघ, कोंडगाव संघ, मांडा संघ आणि दापोडे संघ. चारही संघांना एक आमच्या VIP डाईसवरती यायचं आहे. जिथे आम्ही मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड तुम्हाला देतो तिथे यायचं आहे. तिथे तुमचा ड्रॉ केला जाईल. कारण या स्पर्धेमध्ये 10 संघ आहेत. त्यामुळे ड्रॉ केला जाईल तुमचा. आणि त्यानंतर पहिला सामना 4 षटकांचा, नंतरचे 3 षटकांचे सामन्याची नोंद घ्या आपण. काल ही स्पर्धा 3 वाजून 5 मिनिटांना संपन्न झाली. एक संघ 35 मिनिटं उशिरा आला. आता त्या संघाचं मी नाव घेत नाही, बरं वाटत नाही ते. आज तर 2 तास संघ उशीर, त्याचं देखील आम्ही नाव घेत नाहीये, बरं वाटत नाहीये. चला 17 धावा 3 बाद. 17 वरती 3 धक्के. मजा आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. कपिल आलाय पुन्हा एकदा वन्स अगेन. अटॅकिंग गोलंदाज ओळखणारा कपिल. भरपूर वर्ष क्रिकेटचा अनुभव. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक. ओ ब्लॉकॉचा अत्यंत घातक चेंडू. चांगला समन्वय दाखवला मयूरनं. मयूरला माहिती आहे सध्या आपल्या विकेटवर ते टिकणं गरजेचं आहे. त्यानं एका बाजूला खेळ सुरू केला, एका बाजूला अंकित दलवीला तो ज्यावेळी बॅकअप देत असतो मैदानावरती. कारण अंकितनं मग अशी षटकार फेकलाय त्यावेळी अंकितकडनं अशा पल्लेबीत झाल्यात. अंकित एक असा संकटमोचक फलंदाज आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये येतो अशा परिस्थितीमध्ये अंकित संघाला नेहमी संकटमोचक म्हणून संबोधला होतो. संघाला बाहेर काढण्याचं काम करत असतो. बघायचं अंकितवरती आज देखील तेवढीच मोठी जबाबदारी टाकली आहे. मोरेश्वरनं ती जबाबदारी किती पार पाडणार. साखरा फलंदाज अंकित दलवी. 18 धावा 3 बाद 2 पूरक षटकाची सांगता. कपिल पाटील सज्ज होतोय. बॅकफुटला गेला, चुकीचा फटका. सिद्धू चेंडू खाली, फलंदाज बाद. चुकीला माफी नाहीये. अजून एक धक्का मैदानावरती. धक्का क्रमांक 14. 18 वरती 4 धक्के. अंकित दलवी वॉकिंग बॅक. क्रिकेट प्रेमी आहेत, पुस्तक प्रेमी आहोत, निसर्ग प्रेमी आहोत. शेदून संघ, कोंडगाव संघ, मांडा संघ आणि दापोडे संघ
शेवटची विनंती तुम्हाला यायचं लगेच आपण VIP डाईसवरती लॉट्स केल्या जाईल आणि विजेता संघाची चिठ्ठी आम्ही टाकणार त्याच्यामध्ये विजेता असं नाव असेल. चला या. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. मॅनेजमेंट बघा किती स्पर्धेचं चांगलं आहे, सुंदर आहे. कट करण्याचा प्रयत्न उंची जास्त होती चेंडूमध्ये, ज्याला रायझिंग डिलिव्हरी म्हटलं तर कट करण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर निघाला. पंचानं वाईटचा इशारा केलाय आणि लगेच गोलंदाजाने चॅलेंज केलंय त्यांच्या ह्या निर्णयाला. या स्पर्धेत तुमच्या माहितीसाठी सांगतोय जे आमचे कंट्रोल रूम आहे ते आमच्या मागे आहे आणि तिथे एक वॉकी टॉकी आहे आणि आमच्याकडे एक वॉकी टॉकी आहे. त्या वॉकी टॉकीवरती संदेश येतो आम्हाला. एवढी मॅनेजमेंट चांगली आहे स्पर्धेमध्ये. विनोदादा मगाशीच म्हटलं होतं की नव्या युगाचं नवं क्रिकेट, कारण क्रिकेट सध्या नव्या युगामध्ये खेळलं जातं. यूट्यूबची सुविधा तुम्हाला मिळते या स्पर्धेमध्ये. प्रत्येक सुविधा नव्या युगानुसारच दिल्या जातात आणि त्यामुळेच हे क्रिकेट का प्रसिद्ध झालंय. ही स्पर्धा का प्रकाश होत असते. 32 वर्षाचा कालखंड पूर्ण करणारी स्पर्धा 33व्या वर्षामध्ये अभूतपूर्व यश दाखवत असताना या यशाचं गमक आहे. ही गावची एकी आहे. गावची एकी काय असतं आणि गावच्या एकीमुळे तुम्हाला किती मोठं फळ मिळतं. कारण धानविली गाव एवढं चर्चेमध्ये नसतं, मात्र ह्या ट्रॉफीमध्ये संपूर्ण भारतामध्ये धानविली गावला ओळखलं जातं. मी मगाशी देखील म्हटलं होतं की 3.5 लाख लोकांनी आत्तापर्यंत गुगलवरती धानविली गाव सर्च केलंय मागच्या 7 रात्रीमध्ये. हे यश या स्पर्धेचं. हे धानविली गाव कुठे मला माहिती नव्हतं की धानविली गाव, फक्त मी नाव ऐकलं होतं, मात्र आता मी आज पाहिलं देखील मागच्या 2 रात्रीमध्ये. कोणगाव आणि दापोडे संघ आपण या उपस्थित राहा. आपण यस, तुम्ही नाही आले तरी अनुपस्थित तुमच्या ड्रॉ होईल. मात्र कोणती सबब ऐकली जाणार नाही. नंतर कोणत्या प्रतिनिधी पाठवा, गरजेचं नाही की कॅप्टनच असू द्या. कंट्रोल रूममध्ये डिसिजनसाठी आम्ही वाट पाहतोय. वी आर वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. पंचाने चेंडू वाईट दाखवलाय, गोलंदाजाचा आक्षेप दाखवलाय, त्यांच्या पंचांचा निर्णय चॅलेंज केलंय. पारदर्शकता. ही स्पर्धा 3D मध्ये आपण पाहतोय. पहिला D डिसिप्लिन, प्रचंड शिस्त. दुसरा D डेडिकेशन, कार्यकर्त्यांचं 1.5 महिन्यापासून समर्पण आहे. तिसरा वाईड आहे पंचांचा इशारा. तिसरा D म्हणजे डिटर्मिनेशन, निश्चय केला नंबर पहिला. यस इट्स अ वाईट. चौथा ट्रान्सपरन्सी, पाचवा कन्सिस्टन्सी आणि 6वा रिअलेबिलिटी, विश्वासनीयता. या 7 तत्वावरती स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. गोलंदाज तयार. ओ व्हाट अ शॉट. जस्ट स्टँड अँड डिलिव्हर, मॅग्निफिसंट स्ट्रोक, हाय बॅकलिफ्ट, ट्रिमेंडस पावर, वंडरफुल टायमिंग, अमेजिंग शॉट that was over the top of the long on. That's a 6, big hit. घातली मगाशी, आयशील घालून आलाय तो. फुल टॉस, रॉकेट डिलिव्हरी, मात्र पंचांचा इशारा. इट्स अ वाईट. प्रेशर आहे, प्रेशर आहे माझ्यावरती. जेव्हा एखादा फलंदाज षटकार चौकार मारतो तेव्हा गोलंदाज प्रेशरमध्ये येतो आणि गोलंदाज कपिल आता प्रेशरमध्ये आले. एक क्रिकेट आहे विनोद सर, ज्या गोलंदाजानं मगाशी 4 धाबामध्ये 3 गडी बाद केले, हॅट्रिक प्राप्त केली, त्या गोलंदाजाला आता मात्र मार पडलाय. Oh, good delivery, superb delivery with extra pace as well as right direction. Comeback केलाय, वंडरफुल कमबॅक कपिल पाटीलचं. कपिलला पहिल्या चेंडूत मोरेश्वरनं चौकार मारला, नंतर त्यानं मागच्या 5 चेंडूमध्ये हॅट्रिक प्राप्त करून एकही धाव दिली नव्हती. तोचा गोलंदाज कपिल पाटील. भरपूर वर्ष क्रिकेटचा अनुभव. 26 धावा 4 बाद. उलटा पुलटा स्विच इट करण्याचा प्रयत्न. इट्स अ वाईट. तिसरा वाईट. ज्या गोलंदाजानं लगातार 3 गडी बाद केलेत त्या गोलंदाजानं 3 वाईट देखील टाकलेत. हे क्रिकेट आपण पाहतो, बदलतं क्रिकेट पाहतोय. तर या सेंडने त्यानं गोलंदाजी मगाशी केली होती कपिल पाटीलनं, थोडासा मागणं ठरला. 27 धावा 4 बाद. ओ ब्लॉक हॉलचा डेंजरस डिलिव्हरी, ड्राईव्ह केल्या चेंडूला, बॉटमचा सुंदर वापर. अलंद कार्पेट इन फ्रंट द स्क्रीन अँड थ्रू द लाईन. चेंडू इन फ्रंटला यायला मात्र फील्ड करत असताना लॉंग ऑफला 1 असा मिळणार. दर्शकाला आकार. 29 धावा 4 गडी बाद. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. इट्स अ लॉंग ओव्हर. दिस ओव्हर हॅज बीन व्हेरी लेंदी. कारण षटक थोडंसं मोठं राहिलं, तर 3 चेंडू आत्तापर्यंत वाईट आले, त्यामुळे मोठं षटक राहिलं. शॉट ऑफ प्लेन कट केला, बॅकफुटला जाऊन डीप कव्हर रिजनमध्ये बॅकअप आहे तिथे फार वेगानं. वैदिक तिथे पोहोचलाय कव्हर करेपर्यंत. 1 धाव स्ट्राईक आपल्या हातामध्ये ठेवणार मयूर आणि षटकात झाली सांगता. 29 धावा 4 गडी बाद. 3 षटकांची सांगता होते. कोणगाव डीज 1 मिनिट. कोणगाव आणि दापोडे उपस्थित नसाल तर तुमच्या अनुपस्थितीमध्ये ड्रॉ केला जाईल. नंतर कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाहीये, तर आम्ही तुम्हाला 4 कॉल दिलेत आतापर्यंत.
कोणगाव संघ या आपण विनोद दादा सर काय जबरदस्त स्पर्धा आहे, मजा आली आम्हाला देखील या स्पर्धेमध्ये यावर्षी संधी प्राप्त झाली. शांभोर यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. काल आमच्या रात्री त्यांनी आमच्या राहण्याची व्यवस्था केली या मंडळाच्या वतीनं, त्यांचे देखील आभार. या आपण ड्रॉ करणार आहोत, तिथे आमचे ज्ञानेश्वर भोईर स्वतः जातीने उपस्थित असतील. कोणगाव जरा प्लीज या, नसेल तर एखादा सदस्य पाठवा किंवा तुमच्या अनुपस्थितीमध्ये देखील ड्रॉ केला जाईल. चला आम्हाला टॉस पण करायचं आहे, तर लगेच सामन्याला आम्ही सुरुवात करणार. पुढचे सामने, पहिला सामना 4 षटकांचा, नंतरचे 3 षटकांच्या नियमानुसार. उद्या भरपूर मोठा आमचा शेड्यूल असणार आहे. उद्या 14 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत, 14 मॅचेस. त्यामुळे उद्या कोणताही संघ अनुपस्थित किंवा उशिरा आला तर गय केली जाणार नाहीये. उद्या एक महिलांचा सामना पाहायला मिळेल, ज्या स्पर्धेचं सर्वात चांगलं वैशिष्ट्य एक्झिबिशन मॅच. महिलांचा सामना तुम्हाला उद्या 8 वाजता रात्री पाहायला मिळेल. उद्या यायला विसरू नका स्पर्धेमध्ये. उद्या स्पर्धेचा निकाल जसा SSC परीक्षेचा निकाल तसा स्पर्धेचा उद्या निकाल लागणार. आदर्श ट्रॉफी तिथीच्या वर्षामध्ये कोणता संघ उचलणार याची उत्कंठा शिकेला. पुन्हा 80 संघ या स्पर्धेमध्ये आहेत. दादा आले तर लॉट्स करूया आपण. चला विनोद सर तिथे जॉईन होतील. विनोद सर ड्रॉ करून घ्या. एका बाजूला सामना सुरू ठेवा. ड्रॉ आपण करतोय. या 2 चिठ्ठ्या तर शेंद्रून वर्सेस विजेता संघ. यातून जो विजेता असेल तो शेंद्रून शिकेल. लक्षात आलं. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया धावतं म्हणा मच्छिंद्र सरांच्या आवाजात. थँक्यू विनोद सर. ना बॅक टू क्रिकेट. 89 बलकावरती आतापर्यंत 30 गडी बाजूला 4 3 षटकांची सांगता. सामना आपण पाहतोय वाडेकर वर्सेस नानकर या 2 संघांमध्ये. 2 मोठ्या संघांमध्ये मोठा सामना. कल्याण डोंबिवलीतील वाडेकर संघ आणि भीवंडी तालुक्यातील नानकर संघ. जबरदस्त ॲटमॉस्फिअर आणि 2 संघांमध्ये एक चांगली लढत. प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी ही लक्षवेधी लढत ठरते मैदानावरती. 30 धावा 4 गडी बाद. गोलंदाज या सेकंडला संकेत. सिद्धू पाटील ह्याला गोलंदाजीमध्ये ऑन साइडला फाळलेग रिझनमध्ये गुड फिल्डिंग. अतुल बोरचेला बॅकअप देत असताना अतुल नेहमी सलामीला फलंदाजीला येतो. सिद्धू सोबत भरपूर वर्ष सलामी देत होतो आणि तो मात्र चेंडूला बॅकअप देत असताना 2 धावा संघासाठी पील केल्यात त्यानं.
बघा फुल चेंडू किती चांगला फटका सजवलाय आणि ॲक्शन रिप्लेमध्ये बघा किती सुंदर क्षेत्ररक्षण अतुल भोईरचा दर्जा आहे त्याचा. रात्रीच्या वातावरणामध्ये चांदण्या रात्रीमध्ये तो स्वतःला एन्जॉय करतो फिल्डिंगमध्ये. मिळणार तर 2 धाबा, 31 धाबा 4 गडी बाद, एकच धाव माफ करा. हो चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय गुण फलंदाज मयूरचं. मयूर दलबीचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. दोन्ही बंधू राजा संकेत दलबी आणि मयूर दलबी. मयूर खेळतोय 10 वरती, संकेत खेळतोय 8 वरती. दोघांमध्ये 18 धावांची भागीदारी. 14 चेंडूचा वापर केला आतापर्यंत दोन्ही फलंदाजांना एक चांगली भागीदारी. सामने तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दापोडे वर्सेस कोणगाव पहिला सामना. दुसरा मांडा वर्सेस या संघातील विजयी संघ, माफ करा दापोडे आणि कोणगावचा विजयी संघ. आणि यस दुसरा सामना सेंद्रून आणि ह्याच्यातला विजेता संघ वाडेकर आणि नानकर याचा विजेता संघ. तिसरा सामना मांडा आणि दापोडे आणि कोणगावचा विजेता संघ. थँक्यू दादा, जबरदस्त दादांची मेहनत या स्पर्धेमध्ये. ज्ञानेश्वर भोईरामचे. यस पहिला सामना 4 षटकांचा दापोडे वर्सेस कोणगाव. नंतरचे सामने 3-3 षटकांची नोंद घ्या आपण. 12:05 रात्र वैऱ्याची. ऑन साइडला सायकलमॅनला चांगला फटका, मात्र उंची जास्त लांबी कमी. लॉंग लेग रिझनला जजमेंट चुकलं आणि अतुल भोईरचं मी कौतुक केलं. आता मात्र तेली गेलं तूपी गेलं. हाती राहिलं फक्त दोपाटणं. षटकार. बघायचं चौकार की षटकार आहे पंच. लक्ष वेधतो तुमचं. ॲक्शन रिप्लेमध्ये आम्ही पाहतोय आतमध्ये चौकार आहे. यस अतुल भोईर थोडासा नाराज झालाय स्वतःवरती नाराज झालाय. काल याच मैदानावरती एक षटकार रोखला गेला आणि त्या षटकाराने तो सामना जिंकला गेला. काय सामना झाला होता काल. थरार नाट्य. जवळजवळ 1.5 तास तो सामना रंगला होता आणि काय तो सामना रंगला होता काल मैदानावरती. मग तो संघ या स्पर्धेत बाहेर फेकला गेला. 1.5 तास थरार मैदानावरती रंगला होता. 37 धावा 4 गडी बाद. आज चौकार आलाय, थोडासा नाराज झालाय. मयूरला मिळालं जीवनदान. मयूर एक अत्यंत घातक फलंदाज आहे आणि संकेत देखील अत्यंत घातक आहे. टॉससाठी लगेच आपण दापोडे वर्सेस कोणगाव. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. द मॅच विल बी ऑफ 4th ओव्हर. 4 षटकांचा सामना राहील. त्याच्यानंतर संपूर्ण सामने 3 षटकांचे राहतील. शेद्रून आणि दुसरा सामना विजेता संघ, या 2 संघातील विजेता संघ. तिसरा सामना मांडा वर्सेस दापोडे कोणगाव याच्यातला विजेता संघ. यस 3 वाजेपर्यंत आज शेड्यूल आमचं कंप्लीट करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आम्ही फक्त प्रयत्न करू शकतो. आम्ही भविष्यवाणी नाही करू शकत. कारण काल एक सामना 1.5 तास रंगला, तोही 4 षटकांचा सामना. यस गुड बॉलिंग, व्हेरी गुड डिलिव्हरी. चेंडू डाऊन द लाईन फेकण्याचा प्रयत्न. गुड लेंथ लाईन पेस पिचिंग ॲक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन व्हेरिएशन सुपर्ब. देयर इज नो चान्स फॉर द बॅट्समॅन. दॅट्स अ गुड डिलिव्हरी. वंडरफुल कमबॅक. असे चेंडू जर तुम्ही फेकलेत तर फलंदाज तुम्ही शांत ठेवू शकता. रात्रीचे वातावरण बदलले ते 12 वाजून 7 मिनिटं होतात. प्रेक्षकांच्या प्रचंड पॅक क्राऊडमध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. फुल टॉस बॅटवरती घेतलाय, मात्र गॅप शोधू शकला नाहीये. चेंडू गरज निघून गेलाय. तो लॉंग ऑफला कपिल पाटील चेंडूला बॅकअप देतोय. थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. जसं अतुलनं मगाशी बॅकअप चांगलं दिलं, नंतर जेल सोडला, नंतर चौकार गेला. थोडंसं वाडेकर संघ दिशा भरकटताना पाय त्याचा फायदा घेतलाय नानकर संघानं. नानकरचा नाद करायचा नाही. तर हे शब्द आम्ही त्यांना वापरले होते. केंद्रीय राज्यमंत्री जेव्हा गोरसे संघाला त्याने हरवलं तेव्हा आम्ही हा शब्द वापरला होता की नानकरचा नाद करायचा नाही. आणि 96 संघामध्ये 95 संघाला पराभूत करून तो संघ त्या स्पर्धेचा विजेता ठरला. कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त झाली ती स्पर्धा. फलंदाज बाद. अजून एक धक्का मैदानावरती 5 धक्के 38 वरती. या षटकातील अजूनही चेंडूचा खेळ बाकी आहे. 5वं षटक मार्गास असताना 38 धावा 5 गडी बाद.
संगीत आहे, त्यारा प्यार त्यारी नशा सब कुछ यहाँ पर आहे. आम्हाला तर एकच नाद फक्त क्रिकेटचा. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. या षटकातील 17तील 38 धावा, गडी बाजारे 5. वंडरफुल कमबॅक फ्रॉम द प्रणीत. परंतु पुन्हा एकदा कमबॅक केला. नवीन फलंदाज आलाय तो अक्षय कोळी स्ट्राइक रनला. अक्षयसाठी चेंडू भन्नाट वेग दाखवलाय. गती बघा किती प्रदान करतोय. फलंदाज स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न करतोय, मात्र अशी स्ट्राइक तुम्हाला दिली जाणार की नाहीये हे पंच सांगतील, तुमच्यापर्यंत पोहोचवतील. आणि फलंदाज यस बाद झालाय, कारण दोन्ही फलंदाजांना ॲट द टाइम इथे ही सोडलेली होती स्ट्राईक. आणि फार महत्वाचं आहे, चांगले नियम आहे त्या स्पर्धेमध्ये, कुठेही कमी नाहीये. बोट ठेवायला तुम्हाला जागा नाहीये. टावर बघा, असं वाटतं की आम्ही कतार दुबईला आलो. ज्या पद्धतीने टॉवरिंगची सिस्टम पाहतोय आपण. विनोद दादा, असेच कतार दुबईला एअरपोर्टवरती तुम्ही जर गेलात तर अशाच खांबांना लाईटी असतात ज्या प्रकाशित करतात तुम्हाला, आणि आपल्याला लगेच फील होतं की आपण बाहेर देशामध्ये आलोत. भारतामध्ये पण होईल, मात्र वेळ लागेल थोडासा. सध्या आपलाही देश प्रगती करते वेगानं. भारत देश फार वेगानं प्रगती करतोय. आपला देश देखील नेहमीच विकसनशील राहिलाय. कधी विकसित होईल आम्हाला प्रश्न पडलाय, आणि तो व्हावा लवकरच. आम्ही शुभेच्छा करतोय. तर आपला देश, आपला अभिमान. वी आर प्राऊड ऑफ यू इंडिया. वी आर इंडियन. आम्हाला प्रचंड अभिमान आहे, कारण भारतासारखी संस्कृती कुठल्याच देशात तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. 140 कोटीचा देश. 38 धावा गडी बाद. फाने डू द फर्स्ट इनिंग. कट केला बॅकफुटला जाऊन, मात्र चेंडू निघून गेला तर बिहाइंड द विकेट कीपर. नॉनस्टॉप चेंडू निघून गेला चौकारासाठी. या 4 धाबा नाहीत तर 5 आहेत, तर तुम्हाला चेसिंगसाठी 1 धाबा अतिरिक्त काढायची आहे. त्यामुळे या चौकार नाही तर पंच आहे. या फार महत्वाच्या धाबा आहेत. चला आपण टॉसकडे लगेच वळणार आहोत. विनोद पाटील सध्या जॉईंट होतील. टॉसची प्रक्रिया पूर्ण केली. दापोडे वर्सेस कोंडगाव हा सामना 4 षटकांचा चिन्हून घ्या. आपण टार्गेट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जिंकण्यासाठी गरज असणार आहे 43 धाबांचा आव्हान. वडगर संघ 43 धाबा कुठायचे तुम्हाला लक्ष असू द्या. 42 धाबा झाल्यात त्या नानकर संघाच्या. गडीबाद झाले ते 5. चला दापोडे वर्सेस कोंडगाव यांच्यामध्ये आपण टॉस करणार आहोत. चला कॅप्टन रिपोर्टिंग करा. शिवशिरोबा कोणगावी आणि त्यांच्या विरुद्ध वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे. हॅलो चेक. कोणगाव संघ लगेच या टॉससाठी प्लीज. कोणगाव संघ टॉससाठी या. ड्रॉला पण आपण आलात नाही का? आपल्या समस्या असेल तर आपण लगेच मांडा त्या. तुमच्या अनुपस्थित ड्रॉ करण्यात आला, आम्हाला बरं वाटलं नाही ते. कोणगाव संघ या टॉससाठी. या स्पर्धेचं फर्स्ट इम्प्रेशन आहे डिसिप्लिन, ट्रान्सपरन्सी, कन्सिस्टन्सी, रिअलिबिलिटी, त्यानंतर डिटर्मिनेशन जबरदस्त या स्पर्धेमध्ये, आणि डेडिकेशन भरपूर आहे. चला कोणगाव संघ या आपण टॉससाठी प्लीज. जिंकण्यासाठी 43 टार्गेट इज 43 समाधान लक्षाचा पाठलाग करायचा. बघायचं वडगर संघ, कल्याण डबल संघ आणि भिवंडीतील नानकर संघ ज्याचा नेहमी नाद करायचा असं म्हटलं तर बघायचंय या 2 संघांमध्ये कोणता संघ विजयाची बारा घेऊन पुढे याली मार्गावर या. ऐकूया आपण याचं धावतं बरं शुद्ध मराठीमधनं. ऐकूया आपण विनोद पाटील सरांना 7व्या रात्रीमध्ये सातत्य त्यांचा आवाज आपण ऐकतोय. या ऐकूया आपण त्यांना पुढच्या सणासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच मच्छिंद्र सर. थँक्यू. स्वागत आहे पुनश्च सगळ्यांचं या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट, आणि ज्या खेळामध्ये दडलंय तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट. अनिश्चिततेने भरलेला खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटतो ग्रेट, आणि या खेळाच्या निमित्तानं मित्रांनो तुमची आमची दरवर्षी होत असते भेट. तर स्वागत आहे आदर्श चषक 2025. अत्यंत सुंदर, सुबक, विलोभनीय, लक्षवेधी, आकर्षक, मनमोहक, शिस्तबद्ध आणि पारदर्शक असं आयोजन. याची देही याची डोळा क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा. स्पर्धेची आजची 7वी रात्र, आणि मैदानावरती ज्या सामन्याची वाट प्रेक्षक आतुरतेने बघत होते तो सामना या ठिकाणी सुरू आहे. खेळाचं पहिलं सत्र संपलेलं आहे, जिथे गावदेवी क्रिकेट संघ नांदकरने
धावा केल्यात 42 आणि जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकरला करायच्या 43 धावा. पहिल्या सत्राचं वैशिष्ट्य आपण बघितलं, कपिल पाटीलचं पहिलं षटक जिथे 4 विकेट आल्या आणि निर्धाव नाही चौकार 4 धावा आणि 3 विकेट त्यांनी प्राप्त केल्यात. आणि पॉवर प्लेमध्ये सुरुवात जी झाली त्यानंतर आपण बघितलं फारसं डोकं वर काढू दिलं नाही, पण नांदकर संघ 42 धावा इथे करून या मॅचमध्ये कशा पद्धतीने लढतोय यावरती सर्वांचं लक्ष जरूर लागलंय. नांदकरच्या फलंदाजांनी भ्रमनिरास जरूर केलाय, पण नांदकरकडे क्वालिटी अटॅक आहे. जसं वाडेकर संघाकडे गोलंदाजीचे अनेक पर्याय आहेत, गोलंदाजीसाठी वाडेकर जाणला जातो, तसं नांदकर देखील आपल्या विविधपूर्ण गोलंदाजीसाठी जाणला जातो. मैदानावरती बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार होतोय. अक्षय थेटे या संघाचा अत्यंत नामांकित खेळाडू, त्याच्या नावावरती अनेक रेकॉर्ड्स आहेत. व्यावसायिक क्रिकेट सातत्याने त्याला खेळताना आपण बघितलेले आहे. तोच अक्षय थेटे, त्याचं हे पहिलं षटक फार महत्त्वाचं असणार आहे. पण सलामीला आपण बघतो त्या ठिकाणी सिद्धूच्या सोबतीला आपण बघताय अतुल भोईर. सिद्धू सलामीला आलेला आहे आणि नेहमीच त्याला आपण अग्रक्रमात बॅटिंग करताना बघत असतो. तर उद्या ओपन ग्रामीणची पहिली सेमीफायनल होणार आहे. शिवम स्पोर्ट्स गिरसे वर्सेस कुशल स्पोर्ट्स सापाड. दोन्ही टीमने रिपोर्टिंग करायची आहे ठीक 4:30 वाजता. 5 वाजता सामना सुरू होईल. आम्ही खरं तर बेंबीच्या देठापासून ओढत असतो, पण आज 5 वाजताचा टायमिंग होता. मॅच 8ला सुरू झाली. उद्या अजिबात कुणाचा टाइमपास खपून घेतला जाणार नाही. उद्या आय थिंक 14 मॅचेस आहेत. उद्या प्रेक्षणीय मॅच देखील आहे. महिलांची एक जबरदस्त मैत्रीपूर्ण लढत आपल्या समोर येईल. वळूया मॅचकडे. अक्षय तयार, समोर अतुल. पहिलाच बॉल हुक केलाय, गेला पायलीच्या दिशेने. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. चेंडूला आत ढकललंय. चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघतोय शुभमला. पण या दरम्यान 2 धावा नाही रोखू शकत. 2 धावा होण्यापासून वाचवलेल्या आहेत. थर्ड अंपायर या ठिकाणी सांगतायत अवकार चेक करायचं ना. बघा चेक करूया आपण. पहिलाच बॉल सीमारेषेच्या लगत, चेंडूला अडवलं गेलं, पण पंचांच्या मनात प्रश्न आहे. चेंडू अडवताना त्यांचा पाय कुठे होता, चेंडू कुठे जाऊन अडवलाय, बाहेरून अडवलाय का, आणि या सगळ्या गोष्टींची पडताळणी केली जाईल, तपासणी केली जाईल. स्लो मोशनमध्ये ॲक्शन रिप्लेमध्ये ते पाहिलं जाईल. ओहो, वेगवान चेंडू आपण बघतायत, पण दिशेपासून भरकडले. वाईट बॉलचा इशारा. वाईटच्या आधाराने ही 1 धाव या ठिकाणी ॲड होईल. गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय टू अतुल. ओहो, आणखीन एक, पण पुन्हा एकदा दिशेपासून भरकडले. आणखीन एक वाईट बॉल. अक्षय त्या ठिकाणी आपण बघतोय चूक करतोय. खरं तर अक्षयला आपण नेहमी चेंडू वळवताना बघत असतो, पण आज आपण बघतोय की जास्तीत जास्त तो वेगाचा वापर करतोय आणि या प्रयत्नात मात्र दिशेपासून भरकडतोय. ऑलरेडी धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 42 आहे, आणि तिचं संरक्षण करायचं असेल तर अशी गोलंदाजी हानिकारक असू शकते. ओहो, यावेळेस मात्र फुल केलाय, गेलाय चेंडू. बॅकवर्ड स्कोअर लाईक सीमा पार येतोय. आज चौकार. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि काय फटका बनवलाय बघा. फटका मॅन्युफॅक्चर केलाय. ऑफस्टंपवरती गेली, जागा बनवली. सातत्याने एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. माहिती आहे अक्षय कुठला चेंडू हाताळू शकतो याची पूर्णपणे कल्पना आहे. अतुल देखील यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून दोन्ही खेळाडू आपल्या टीमसाठी नेहमी चांगलं काम करत असतात. ओहो, यावेळेस मात्र हा चेंडू
समजलाच नाही, उमगलाच नाही. स्लो रन होता, बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये. पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि बघा या ठिकाणी सांगतायत की तुम्ही फिरकीचे जादूगार असाल तर मी ही फिरकीचा जादूगारच आहे. डॉट बॉल, चांगला चेंडू होता, चांगली लेंथ आणि लाईन आपण बघितली. पुन्हा एकदा हो 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 ड्राईव्ह केलाय, चेंडू निघालाय धन 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 करत सीमा पार, येतो आज चौकार. फटक्यामध्ये मागचा चेंडू वेगवान होता पण बॅटचा फ्लो आपण बघितला, मोठ्या बॅकलिपने खेळले. धावसंख्या धावफलकावरती 12. चांगलं षटक आत्तापर्यंत वाडेकरसाठी ठरलेलं आहे. 4 चेंडूत 12 आलेले आहेत. अक्षय हो स्टिअर केले, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, वेल स्टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 13. गरज आहे 43ची, म्हणजे अजूनही 30 धावांची गरज आहे विजयासाठी. टार्गेट फार मोठं नाही, दबाव नानकरवरती जरूर आहे पण या कमी धावसंख्येला मोठं बनवावं लागेल. पहिले षटक करतर या संघाचा फ्रंटलाईन बॉलर अक्षय थेटे. सध्या 13 धावा 5 चेंडूत त्याने खर्च केल्यात. हो जाऊ दिलाय सिद्धूने आणि अंपायर या ठिकाणी इशारा करतायत वाईट बॉल. का जाऊ दिला त्यामागचं कारण म्हणजे वाईट चेंडू होता. पहिल्यांदा स्ट्राईकवरती येतो सिद्धू पाटील, एक यशस्वी संघनायक म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली आहे. हो हो इनफिल्डच्या वरून खेळायचा प्रयत्न फसलाय. या षटकात बऱ्याचशा गोष्टी विपरीत घडल्या पण अखेरच्या चेंडूवरती मिळतं इथे यश. सिद्धूला परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन जय जलेश्वर वाडेकर संघाच्या. विथ द टर्न खेळले होते, मागे गेले, जागा बनवते फटक्यासाठी पण जितका हवा होता तितका उसळला नाही. चेंडू खाली होता, खालून उचललाय पण समोर अंकितने एक सोपा झेल टिपलाय. सिद्धू परतलाय. पहिल्या विकेटचं पतन. बघूया या विकेटने काय फरक पडतोय का, इथून या विकेटने नांदकर कमबॅक करतोय का आणि दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला किती धावा बघायला मिळतात इतर येणार वेळेस सांगेल. स्क्रीनमध्ये बघू शकाल त्या ठिकाणी वाडेकरचं हे डगआउट आपण बघतायत. खेळाडू कक्ष अत्यंत सुंदर पद्धतीने तयार करण्यात आलं आहे. यंदा आमच्या नेपथ्यकारांनी खूप जबरदस्त कामगिरी केली. निलेश भोईर यांनी एनडी डेकोरेटचे सर्वेसर्वा नेरळ माळेगाव. बॉलिंग मार्ग त्या ठिकाणी तयार अक्षय कोळी, रफ्तार का सौदागर. काय जबरदस्त कामगिरी. केंद्रीय मंत्री चषक या स्पर्धेमध्ये या संघाची राहिली आणि मागच्या वर्षी या संघाने लक्ष वेधून घेतलं आणि ती स्पर्धा त्यांच्यासाठी लकी ठरते. अनेक संघांना पराभूत करत करत अंतिम फेरी गाठली. संपूर्ण नांदकर गावामध्ये जल्लोषाचं वातावरण बघितलं. इतकी मोठी स्पर्धा जिंकणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं पण या संघाने तो पराक्रम नोंदवला आणि चॅम्पियन पदावरती आपलं नाव कोरून सगळ्यांची मनं जिंकली. पण या मॅचमध्ये सध्या संघ बॅकफुटवरती जरूर आहे. वेळ जास्त घेत आहेत. मोरेश्वर या गोष्टीकडे लक्ष द्या आपण प्लीज. अक्षय कोळी बॉलिंग मार्कवर तयार. समोर स्ट्रायकिंग एंडला अतुल. 11 वरती नॉट आउट आहे. 5 चेंडूचा सामना केलाय. दुसऱ्या बाजूला नुकतंच ज्याचं आगमन झालंय प्रणित पाटील.
ओ हो कलात्मकतेचा सुंदर आविष्कार. चेंडू सीमा रेषेच्या पार येतो हा नेत्रदीपक चौकार. रिप्ले बघू शकाल. या फटक्याला नेमकं काय नाव द्यावा हा प्रश्न पडतो, पण सुंदर खेळले, जे हवं ते मिळवलंय. तर रिवर्स म्हणावं काय म्हणावं, रिवर्स खूप असे म्हणू शकतो. चांगला फटका होता. वेगाचा फक्त वापर केला. माहिती आहे अक्षय फार वेगवान गोलंदाज आहेत आणि त्याच्या वेगाचा वापर बऱ्याचदा वेग तुमचा खरं तर अस्त्रही बंद आणि बऱ्याचदा ते नुकसानही करत असतं अतिवेग. पुन्हा एकदा तोच प्रयत्न अपील झालाय. पंचांना प्रश्न विचारला गेलाय. पंचांनी कुठला इशारा दिला पंच सांगतायत, स्पष्टीकरण देत आहेत. चला LBW ला कुठला रिव्ह्यू नाही आहे आपल्याकडे. स्न्यूकोमीटर नाही आहे, अल्ट्रा एज नाही किंवा अशा पद्धतीने LBW साठी कुठलाही रिव्ह्यू नाही आहे. कॉट बिहाइंडसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही, बघू शकाल. आणि बघा त्यांच्या ग्लोव्जला लागलेलं आहे. गुड डिसिजन बाय अंपायर हेमंत शेट्टी. अप्रतिम अंपायरिंग आपण या पूर्ण रात्रीमध्ये बघितलेली आहे. 7व्या रात्रीमध्ये आपण आहोत आणि आमच्या आयोजकांनी अत्यंत चांगले अंपायर निवडलेले आहेत. JP पॅनलचे गोलंदाज अक्षय कोळी. हो काय कमबॅक आहे बघा. पहिला चेंडू सीमारेषे बाहेर जरूर गेला, पण तदनंतरचे 2 चेंडू मात्र इथे अतुलला शांत ठेवले. चांगलं कमबॅक झालंय. डॉट चेंडू येणं गरजेचं आहे. बघू शकाल पडल्यानंतर स्लाइटली आत आला, उसळला आणि वेग देखील होता. आडव्या बॅटने खेळायचं होतं, संपर्क नाही झाला. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाली ती म्हणजे 18. टार्गेट 43 धावांचं. रिक्वायर्ड रेट 7.14. फार मोठं टार्गेट नाही आहे, पण या टार्गेटला मोठं बनवावं लागेल त्या नांदकरच्या गोलंदाजांना. अक्षय कोळी पुन्हा एकदा तयार. वरती विकेट. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करायचं होतं, स्कूप करायचं होतं, पण संपर्क नाहीये. काय जबरदस्त जुगलबंदी आपण बघतायत. अक्षय कोळी वेगावरती झालाय स्वार आणि बघा लाईन लेंथ बघा. मागचा चेंडू अशाच पद्धतीने वेगाने आला होता. आणखीन एक डॉट बॉल. इतकं जबरदस्त तंत्र असूनही अतुल सारख्या फलंदाजाला शांत ठेवलंय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये अतुलचं फार मोठं नाव आहे. अंडरआर्म क्रिकेट जे खेळत आहेत त्यांचं टेक्निक खूप चांगलं असतं, पण सध्या आपण बघतायत अतुल भोईरला शांत ठेवलंय. 15 वरती नॉट आउट आहे. अप्रतिम कमबॅक अक्षय कोळीचा. अक्षय पुन्हा एकदा तयार. आमचे चिंगो आलेले आहेत. गोलंदाज अक्षय बघूया. सलग 3 चेंडू डॉट. हो काय टायमिंग, काय नजाकत. चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. याला असं म्हणतात क्रिकेट मित्रांनो. पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं चौकार, पुढचे 3 चेंडू डॉट आणि हा चेंडू अगदी पाया टाकला होता. अतुलच्या फुटवर्कची परीक्षा घेणारा हा चेंडू मात्र पाठवून दिला अतुलने स्क्वेअर लेगच्या वरून. काय टायमिंग होती, वेगाचा नक्कीच फायदा झाला त्या ठिकाणी या फटक्यासाठी. आणि धावसंख्या धावफलक होती 24. स्टार्किंग एंडला पुन्हा एकदा अतुल. यावरचा अंतिम चेंडू. अक्षय कोळी. यावेळेस मात्र चांगला कमबॅक. जबरदस्त कॉन्टेस्ट रंगली, पण ही कॉन्टेस्ट आपण बघितली तर दोघांची एक समान राहिली.
4 चेंडू डॉट आणि 10 धावा देखील आहेत. वळूया आपण त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये. हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया विनोद सर. चलेंगे हमारे न्यानो से ज़्यादा भोर देखिए जिनके हाथों से देखिए बाद टॉस किया जाएगा. दोनों भिवंडी की टीम में देखिए बात करेंगे. वीर तनाजी दापोर टीम उसके साथ साथ है आप देख सकते हो कोनगांव पावर टीम यहाँ से हेड कॉल किया गया था कोनगांव जिनके तरफ से यहाँ से और हेड यहाँ पर देखिए आते हुए न्यानो से ज़्यादा आइए वीआईपी डैश में तशरीफ रखिए. स्वागत है. तो चलिए मुकाबला खास करके चल रहा है. ज़्यादा समय नहीं लेंगे यहाँ पर से. जहाँ पर देखिए कोनगांव पावर टीम ने टॉस जीता. क्या इस सीजन में दोनों टीमें मुकाबला हो चुकी हैं. पहला मुकाबला रहेगा. डिसीजन क्या रहेगा. और सेम टीम आपको दिखेगी या कुछ चेंज बदलाव. और इस टूर्नामेंट में खेलने के साथ साथ भिवंडी में तो आप खेलते रहते हो लेकिन कैसे फीलिंग हो रही है. तो चलिए बेस्ट ऑफ लक. टॉस जीते यहाँ पर दापोर टीम. अगर आप टॉस जीते तो आपका डिसीजन क्या रहता. बैटिंग. तो चलिए अब बैटिंग ही आपको करना होगा. यहाँ से टॉस आ रहे हैं. चलेंगे सीधा मुकाबला की तरफ. एक कांटे का मुकाबला चल रहा है. यहाँ पर कमेंट्री बॉक्स पर देखिए विनोद पाटिल से जुड़े. शुक्रिया चिंगो चिंगो. बाबूशाह बाबूशाह मात्रे बोलने को कह रहे देखिए. तो हमारे मात्रे है वो अभी भूमि पुत्र है वो. दशरथ पाटिल आएंगे तो बताएंगे कल आपको बाबूशाह कौन है. वो 18 चेंडू 19 धावांची करते. मागच्या षटकाराने सामना सोपा झालाय. वाडेकरसाठी आपण बघताय फारसा दबाव राहिला नाही. खरं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये जी धावसंख्या अपेक्षित होती ती या ठिकाणी आपण बघताय. धावफलकावरती 24 धावा 12ची धावगती राखले. बॅटची चेंडू निघालाय थर्ड मॅचच्या दिशेने. आउटफील्ड प्रचंड फास्ट. त्या ठिकाणी चेंडूला थांबवलंय. क्षेत्ररक्षक आले होते डीप मधून. प्रतीकला आपण बघतायत. गुड फिल्डिंग कमिटमेंट काय असते दाखवत आहे त्या ठिकाणी. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 26 धावा झाले. चेक करायचे का. चेक करूया हरकत नाही. चालेल. मॅच चालू ठेवा. नंतर जो काय डिसिजन येईल चौकार असेल तर तो ऍड केला जाईल. सेफ आहे बघा स्क्रीनमध्ये दाखवत आहेत काय फुटवर्कचा वापर केलाय. गुड फिल्डिंग. आणखीन एक चांगला चेंडू आपण बघतायत. अक्षय थेटीला पुन्हा एकदा आणलेले. या संघाचा फ्रंट लाईन बॉलर आहे. सातत्याने 2 षटकं आता आपण बघतोय. बघू शकाल मागचा चेंडू दाखवत आहे स्क्रीनवरती. काय एफर्ट्स आहेत. सुपर फिल्डिंग प्रतीक होते. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा. ओहो मागे आणि काय घडलंय. चेंडू गेलाय सीमा पार. येतोय चौकार. खराब लेंथ होती. लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता. अटॅम्प नसता केला तर कदाचित वाईडही असतात. पण 4 धावा मिळालेल्या आहेत आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती दीप फिर आम्हाला सांगतायत की 30 धावा झाल्यात. केवळ 13 धावांची गरज आहे विजयासाठी. 15 चेंडू शिल्लक आहेत. हा सामना एकतर्फी होईल असं वाटलं नव्हतं पण अजूनही काही घडू शकतं. हा बघा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. जो अक्षय आपण नेहमी बघतो तो अक्षय आज दिसला नाही. त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण ती धार बघितली नाही. ती लेंथ लाईन बघायला मिळाली नाही. हा देखील ऑफस्टमवरती पडल्यानंतर वाईड लाईनच्या बाहेर निघालेला आहे. हा चेंडू गेलाय मागे. चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्टचा प्रयत्न झाला होता. या दरम्यान एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने इक्वेशन बदलते. आता 14 चेंडूमध्ये 11 करायचे आहेत. एकच विकेट गमावलेला आतापर्यंत सिद्धूच्या रूपाने. सिद्धू पाटील या संघाचा बॅकबोन ज्याने या सगळ्या खेळाडूंना घडवलं. जसं मोरेश्वर सुतार एक यशस्वी संघनायक म्हणून आपण नेहमीच त्याचं कौतुक करतो. दोघेही प्लेयर आपण जर बघितले तर एकाच कॅलिबरचे. दोघेही एकदम शांत
स्वभावाचे आहेत, पण मैदानावरती जेव्हा जेव्हा उतरतात संघ त्यासाठी नेहमीच लढत असतात. हलक्या हाताने फॉरवर्ड डिफेन्स, चेंडू गेल्या कव्हर पॉईंटच्या दिशेने केवळ एक धाव मिळेल. त्यानंतर भिवंडीचे दोन संघ एकमेकांच्या समोर येतील. शिव चिरुबा कोणगाव ब वर्सेस वीर तानाजी क्रिकेट मंडळ दापोडे इन ॲक्शन मध्ये. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे कोणगावच्या संघ नायकाने. कोणगावने जिंकले टॉस. ऑन साइडला आणखीन एक सुंदर फटका. यावेळेस मात्र प्रणीतच्या बॅटमधून येतोय चौकार. नो बॉल आहे. 9+4 मिळतील 5. ओहो, नो बॉल, फ्री हिट होता आणि त्यामुळे हा क्लीन बोल्ड ग्राह्य धरला जाणार नाही. अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावरती 38. 5 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 5 करायचे आहेत. सामना पूर्णपणे एका बाजूला पारड जड आहे, ते म्हणजे आपण बघताय जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकरचं. अप्रतिम क्रिकेट त्यांनी सादर केला. आधी आपली गोलंदाजी जी खरं तर त्यांची ताकद आहे ती या मैदानावरती त्यांनी दाखवून दिली आणि बलाढ्य अशा ताकदवर संघ नांदकरला त्यांनी अवघ्या 42 वरती रोखलं आणि या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 ओव्हरमध्ये 38 धावा या ठिकाणी धावफलकावरती लावलेल्या आहेत आणि आता 12 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. आमचे अजय भोईर या ठिकाणी आले होते मगाशी. जर आपण आला असाल तर या अजय कुठे आहेत? समोरच्या स्टँडमधून एक फोटो आला होता आम्हाला, जे खरं तर आमच्या डोंबिवलीमध्ये स्टार कॉलनी येथे राहतात. मूळचे दानेलीचेच आहेत. कालही विचारलं की अजय कुठे, अजय कुठे, तर अजय आज आलेले आहेत पण म्हणाले की स्टेजवर नाही येणार, स्टँडमधून बघण्याची वेगळी मजा आहे. चला मॅच सुरू करा. 12 बॉल 5ची गरज आहे. बॉलिंग मार्कवर तयार अंकित त्या ठिकाणी तयार होतोय. अंकित संकेत हे 2 बंधुराज आपण या टीम मध्ये खेळताना बघतोय. तर मयूरला आपण विसरलो, माफ करा. 3 भाऊ, मयूर दळवी, अंकित दळवी, संकेत दळवी. आज परफॉर्मन्स चांगला नसेल झाला हरकत नाही, पण एक चांगला संघ आहे. एखाद्या पराभवाने तुमचं शौर्य तिळ मात्र कमी होत नसतं आणि या खेळ तुम्हाला वारंवार संधी उपलब्ध करून देत असतो. समोरचा संघ देखील तितकाच तुल्यबळ आहे, पण आज बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या मनाविरुद्ध घडल्या. तर बॅटिंगमध्ये आधी कामगिरी चांगली राहिली नाही आणि त्यात बॉलिंगवरती अपेक्षा होती बॉलिंगमध्ये, ती देखील चांगली राहिली नाही. ओ हो हो हो, थ्रू द कव्हर, स्टँड अँड डिलिव्हर्ड, चौकार. उघडले, त्यांचं हार्दिक अभिनंदन. वेलपेट, खूप चांगला खेळ राहिला. हार्डलक गावदेवी नांदकर संघ. नक्कीच आज सगळ्या गोष्टी मनाविरुद्ध घडल्या, पण हरकत नाही, तुम्ही एक चांगले संघ आहात. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. मॅच समरी दाखवतात आम्हाला. सामना क्रमांक 61 आपण बघतायत स्पर्धेतला. तर बघा कपिलचं षटक, त्या ठिकाणी आपण 4 गडी त्याने बाद केले आहेत विथ विकेट हॅट्रिक. 16 धावा 2 ओव्हरमध्ये दिल्या आहेत. तर बॅटिंगमध्ये आपण बघितलं तर नांदकरमध्ये मयूरने 15 धावा केल्या होत्या आणि संकेतने 12. त्याचबरोबर प्रत्युत्तर देताना अतुलने 30 धावा केल्या.
चला फिल्डिंग लावून घ्या. नक्कीच हेमंत शेट्टी सर नेहमीच स्ट्रिक्टली वागत असत, माहिती आहे. शेवटी मॅच लेट सुरू झाली आहे, दूरचा प्रवास करायचा असतो प्रत्येकाला. आमचे मित्र दर्शन नक्कीच त्यांचा येणाऱ्या 18 तारखेला विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यांना आता हसू येते पण नंतर समजेल, दाल अटेका भाव नंतर समज.